हाय नमस्कार मंडळी, राधे राधे सगळ्यांना। बरोबर, आज मी राधे राधे का म्हटलोय? आज मी आता आहे जो बँड्रा स्टेशनला आहे आणि माझ्या पाठीमागीची ट्रेन पाहत आहे। नमस्कार मंडळी, मी आपला लाडका सिद्धू उन्हाळ सिद्धी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुंबई टू मथुरा। येस, मुंबई टू मथुरा प्रवास करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर परंतु ही ट्रेन ती नाही आहे, ती येणार आहे। अर्धा तासामध्ये दाखवत आहे की ती ट्रेन येणार आहे। तर आम्ही ती वाट बघतोय या प्लॅटफॉर्मवरती आणि वाट पाहतोय। ती ट्रेन आलेली आहे। आली शेवटी। किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे। आणि आम्ही आता तिकडून जिथे आमचं कोच आहे तिथे चाललोय। तिथे थोडीशी गर्दी कमी आहे आणि ही ट्रेन आहे जिथे आपल्याला जायचं आहे। ओके, फायनली आपण आलेलो आहे आपल्या कोचच्या इथे। डब्बा, ट्रेनचा डब्बा आपल्या इथे आलेला आहे। चल पुढे जाऊया, आपण तिथून चढूया ना, बेस्ट राहील। तिथून ओपन आहे का बघूया। ही आहे ट्रेनचं नाव, हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस गरीब रथ आणि आमचा कोच नंबर आहे। चला आतमध्ये जाऊया, कोणती सीट नंबर आहे बघूया। हाय नमस्कार, फायनली गाडी आपली आलेली आहे आणि प्लॅटफॉर्मवरती लागलेली आहे। ओके, आतमध्ये आमचा हा कोच आहे, परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, आपण इथे बँड्रा टू मथुरा जंक्शन हे प्रवास करणार आहोत। परंतु आमची जी सीटची रचना आहे ती आमची अप्परला आहे। हे दोन्ही सीट आमच्या अप्परला आहेत, विंडो साईड नाही आहे। परंतु या व्हिडिओमध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे मुंबई टू मथुरा ओके प्रवास कसा आम्ही करणार आहोत आणि तिकडची सिनेरी कशी असेल ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर माझ्या या व्हिडिओ सोबत राहा। मथुराला उतरल्यानंतर आम्ही मथुरा पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत, वृंदावन एक्सप्लोर करणार आहोत। तर 2 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर माझ्या या व्हिडिओ सोबत राहा, कुठेही जाऊ नका। पहिल्यांदा चॅनलला तुम्ही भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर जाऊया, आता ट्रेन निघणारच आहे। मंडळी नमस्कार, तुम्हाला मी व्ह्यूज देतो बघा। हे व्ह्यूज आहे आतमधल्या, हे आमच्या कोच मधलं व्ह्यूज आहे। उतर जा यार, बीच में लोग आएंगे जाएंगे, कौन सा तरीका है? ॲक्च्युली आमची पुढे होती सीट, पण आम्ही ॲडजस्ट केलेली आहे। तरी पण आम्हाला ती वरचीच मिळालेली आहे। ही एक अप्पर सीट इथली मिळालेली आहे आणि एक ही सीट मिळालेली आहे। पण आता मी तात्पुरतं इथे बसलोय, विंडो साईडला आहे। पण सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मला जेवढं दाखवता येईल व्हिडिओमध्ये ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। ओके, चला तर आता गाडी सुटण्याची वाट पाहतोय मी। चला बाय, चलो चलो चलो। आ गया आ गया आ गया आ गया आ गया। मित्रांनो, फायनली ट्रेन ही प्लॅटफॉर्म वरून रवाना होत आहे बँड्रा टर्मिनस। तुम्हाला जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं मी करणार आहे या व्हिडिओमध्ये। परंतु आमची सीट ही अप्पर असल्यामुळे कोणता येईल की नाही ते कळणार नाहीये, परंतु
आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि थोडंसं खाली बसायला मिळालेलं आहे विंडो सीटला. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवणार आहे. चला बाय बाय मुंबई. खाण्याची तयारी करतोय आम्ही. खूप भूक लागले तर मी इथं डायरेक्ट कामावरून आलो आणि पूनम डायरेक्ट घरातून आलेली आहे. आणि ही ट्रेन आहे ही 5:30 वाजता बँड्रावरून सुटते आणि उद्या सकाळी 8, 8:30, 9च्या दरम्यान ही मथुरेला असणार आहे. चाय कॉफी तर आता दिवस आहे, उजेड आहे, तेवढं मी तुम्हाला दाखवेन. रात्रीचं काही दिसणार नाही. रात्रीचं आम्ही पण झोपून जाणार. तर सकाळी उद्या पुन्हा आपल्याला मथुरा फिरायचं आहे, वृंदावन फिरायचं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच. आता आम्ही जरा नाश्ता करून घेतोय. तुम्ही पण या नाश्ता करायला. नाश्ता म्हणता येत नाही, थोडंसं जेवतोय दुपारचं. योगेश्वरी. आणि आता ही डायरेक्ट मला वाटतो थांबा इजा आहे बोरिवलीला. आता बोरिवलीला थांबेल. ही सीट पण आता मला वाटतं ही आमची नाही आहे. आमची ही अप्परची आहे आणि ही अप्परची आहे. ओके. नाही नाही वरती 24 इकडे खाली आहे. ही खाली 23 आहे. आत्ता पण आम्ही रिक्वेस्ट करून बसलोय खाली. त्याच्यामुळे बघूया जेवढं दाखवता येईल तुम्हाला. मंडळी बोरिवलीवरून आता सुटलेली आहे ट्रेन. पुढे आता मथुरेला मार्गस्थ होते. आता इथून डायरेक्ट मला वाटतं सुरत हा स्टेशन आहे. तोपर्यंत मला वाटतं काळोख होणार आहे. आता तरी पण मी थोडंसं दाखवेन तुम्हाला, एक्सप्लोर करेन. कारण नंतर रात्र झाल्यानंतर आपण काही दाखवू शकत नाही. आणि सांगण्याचं तात्पर्य आता ह्या बोरिवलीला स्टेशनला मी जिथे बसलो होतो त्या सीटवरती आलेला आहे पॅसेंजर. त्यामुळे आता बघूया जर आपले वेळ त्यातलं जर त्यांनी परमिशन दिली तर आपल्याला तो साईडून दाखवता येईल. तर काही दाखवता येणार नाही. तर आपण डायरेक्ट जे काय दाखवता येईल तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. स्लोली ऐसा करते करते पेड़ जब 9 महीना हो जाता है तो तेज हवाएं चलती है, बहुत तेज चलती है। बच्चा अपना धीरे धीरे जब भगवान से अलग होने लगता है तो भगवान तो अंदर ही है, लेकिन वहाँ तो अलग ही बात रहता है।
मंडळी, आता आमची गाडी सुरतपर्यंत पोहोचलेली आहे आणि आता वाजलेले आहेत 9, म्हणजे एक 10 ते 15 मिनटं लेट झालेली आहे ट्रेन. आता सगळे इथे काही तुम्ही बघताय, सगळे इथे टिफिन वगैरे देण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे हॉटेलचे जे ऑर्डर्स प्रत्येक स्टेशनला आहेत. आता वडोदरा स्टेशनला पण असणार आहेत, पण वडोदरा स्टेशनला 11:15पर्यंत पोहोचेल. तोपर्यंत काय आता मी जेवून घेणार आहोत. ओके, आता जेवून झाल्यानंतर झोपणार, कारण का परत ते वडोदरा, कारण का आम्हाला उद्या परत फिरायचं आहे, परत मथुरा वगैरे पुढचं सगळं तुम्हाला एक्सप्लोर करून व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. तर आपण इथेच थांबतोय. मंडळी नमस्कार. आता फायनली झोपतोय. आता वाजलेले आहेत 10:30. ओके, सगळीजण आता झोपण्याच्या तयारीमध्ये आहेत. बघा बायको कशी झोपते, समोर आहेत. सगळीजण झोपण्याच्या तयारीमध्ये आहेत. ओके, आणि बाहेर तर खूप काळोख आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही. ओके, तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभरात्री. आपण डायरेक्ट जिथे उतरणार आहे तिथं भेटूया. गुड नाईट, शुभरात्री. हाय, नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि सगळेजण झोपलेले आहेत ट्रेनमध्ये. बायको पण झोपलेले आहे बघा. इथे अक्षरशः घोरते आणि जे माझे डेस्टिनेशन आहे ते 40 मिनिटं लेट दाखवत आहे. ओके, इथून म्हणजे 9 वाजेपर्यंत आम्ही पोचू. पण आता मी आता एक अर्धा तासाने उठेन, फ्रेश थोडंसं होईल आणि नंतर आम्ही उतरूच. सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ. चला डायरेक्ट आपण स्टेशनला भेटूया. बाय. हाय, नमस्कार मंडळी. आपण आता ना भारतपूर जंक्शनच्या आसपास आहोत आणि गाडी इथे थांबलेली आहे. कारण तुम्ही बघताय आत्ता वाजलेले आहेत 9:15 आणि हे तुम्ही बघताय पूर्ण धुकं पसरलेलं आहे, त्याच्यामुळे पुढं काही दिसत नाही. आणि ऑलरेडी एक तास भरपूर आहे का? हा, भरतपूर आहे. भरतपूर जंक्शन स्टेशन कहाँ है ना? हा, आता ऑलरेडी एक तास ट्रेन लेट आहे आणि याच कारणाने लेट आहे. पण थोडंसं काहीतरी आहे. आता आवाज बघा येतोय पूर्ण माझ्या पाठीमागे. तेच कोणतरी चेन खेचलेली आहे असं ऐकण्यात आलंय. कशामुळे खेचलेली आहे का कारण कळत नाहीये, पण होईल चालू. पण ऑलरेडी एक तास ट्रेन लेट आहे आणि ह्या धुक्यामुळं ट्रेन लेट आहे. काहीच पुढं दिसत नाही बघा, म्हणजे एवढं धुकं आहे आणि थंड वातावरण आहे. आणि म्हणजे भारतपूर जंक्शन म्हणजे कोटाच्या पुढचंच जंक्शन आहे आणि थोड्या वेळातच जे आपलं डेस्टिनेशन आहे मथुरा ते लवकरच येणार आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओसोबत राहा, कुठेही जाऊ नका. माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. सर्वांना शुभ सकाळ.
ये बनाएंगे क्या बाद में? मथुरा जंक्शन ठीक है ना, तो कहाँ ले आगे बोलने का भी जगह नहीं है। मथुरा ट्रेन थांबली आहे, हा पूर्ण स्लॉट आहे. सगळे हे अरे रे आराम से स्टेशनला उतरल्यानंतर ह्याचं एक्झिट एकच आहे, मेन एक्झिटच आहे, तिथे आपण चाललोय. इथून आता आपण डायरेक्ट हॉटेलला जाणार आहोत. आणि 1 तास 10 मिनिटं लेट आहे ट्रेन, कारण इकडे धुकं खूप होतं, त्याच्यामुळं 1 तास 10 मिनिटं लेट आहे ट्रेन. आता हॉटेलला जायचं आहे आणि आपण पुढचं जे प्रवास आहे ते करणार आहोत. त्यामुळे ह्या व्हिडिओसोबत राहा तुम्ही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आणि आता आम्ही आलो आहोत मथुरा. येस, श्रीकृष्ण जन्मभूमीच्या इथे आलेलो आहोत. त्यामुळे तुम्हाला सर्व आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत, मथुरा, वृंदावन. त्यामुळे व्हिडिओ सोबत राहा माझ्या, कुठेही जाऊ नका. खूप बरं वाटतंय. पावनभूमीला आम्ही स्पर्श केलेला आहे. मथुरा इथे आहोत बघा. पूर्ण टॅक्सी स्टँड आहे इथे आणि सगळे तुम्हाला विचारायला येतात, टॅक्सी, रिक्षा. आता आमचं हॉटेल किती लांब आहे हे आम्हाला माहिती नाही आहे, पण आता बघूया, गेल्यानंतर कळेल आपल्याला एक्झॅक्टली काय आहे. मी आता एक ऑटो केलेली आहे इथे आणि मला वाटतं इथं खूप लूटालूट चालू असते, काही पैसे बोलतात. पण एक माझं डोकं लावून मी इथं केलेली आहे, कारण का माझं हॉटेल इथून 3 किलोमीटरच्या आसपास आहे. त्याच्यामुळे आता जाऊ दे, कारण का आम्हाला फ्रेश होऊन आम्हाला जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जाण्याचा प्रयत्न करतो. ओके. हे सगळे हे बोलतात ना, रिक्षा स्टँड आहे हे यांचं. आणि तिकडे टॅक्सी आहेत, टॅक्सी डबल भाडं घेतात. आणि हे जे इथलं भाडं असेल त्याच्याहून डबल तिकडे टॅक्सीचं भाडं असतं. त्याच्यामुळे मी रेफर तुम्हाला करतो की इथून या ऑटो रिक्षा हेच करा, जेणेकरून तुम्हाला कमी हा काय. चला आता डायरेक्ट आपण हॉटेललाच भेटूया. कोण आम्ही निघालोय. महाराज किती आहे इथे, हे आहे पाठच्या साईडला तुम्ही बघता इकडे. हां, इथे मथुरा स्टेशन आहे आणि हे मथुरा स्टेशनच्या बाजूने आपण जातोय. मी जे हॉटेल बुक केलेलं आहे ते 3 किलोमीटरच्या आसपास आहे, त्यामुळे आम्ही हॉटेल केलेले आहे. कितना आहे? नाही, 3-3.5 किलोमीटर बोला. 3.5 किलोमीटर तो जन्मभूमि 1 नंबर गेट है. ओके. और तुम्हारे आप जा रहे हो गोविंद. हाँ, ठाणा ना, गोविंद नगर. बराबर. 3.5 किलो तो जन्मभूमि है. बराबर. फिर आप आगे और जाओगे, थोड़ा आगे है ना, चलेगा ना. घूमना हो तो बता दीजिए ना, घुमा देंगे. ओके, बात करते हैं ना अपन बाद में. ये देखो, ये लोग इधर एंटर करने के, मथुरा के एंटर करते हैं ना, तभी 50 रुपये ये लेते, चार्ज लेते. इसके लिए उनका चार्जेस थोड़ा बढ़ा हुआ रहता है, ये ध्यान में रखो. उनको इधर 50 रुपये देना पड़ता है.
है जन्मभूमी श्रीकृष्ण। हाय नमस्कार मंडळी, फायनली आम्ही मथुरेला पोचलो आहे आणि मथुरेच्या जे जन्मभूमी आहे त्यांच्या बाजूलाच हॉटेल आहे हे आणि या हॉटेलला आम्ही आता पोचलो आहे। खालचा व्ह्यूज बघा तुम्ही, खूप सुंदर आहे आणि हा हॉटेल आहे। हॉटेलच्या आम्ही आतमध्ये एंटर तुम्हाला दाखवतो, हॉटेलमध्ये काय सुविधा आहे, खूप सुंदर आहे। हा वेटिंग एरिया आहे, तुम्ही पाहताय, खूप सुंदर आहे। आणि इथे बघाल तर ओम साईराम, साईबाबांचा फोटो आहे। रिसेप्शन एरिया आहे आणि जी आम्हाला जी रूम मिळालेली आहे ती आहे ही 101। ओके, तर मी एंटर करतो। ॲक्च्युली कार्ड आहे, जो कार्ड आहे तो कार्ड आतमध्ये आहे, पूर्ण मी खोललं आहे। ओके, हा रूम्स आहे, पूर्ण रूम्स आहे। सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आम्ही ज्या ट्रेनने आलो, बँड्रावरून आलो आणि बँड्रावरून मिनिमम 5:30ला पोचलो आणि इथे आम्ही 9:30ला पोचलो सकाळी। ओके, पण हीच एक ट्रेन आहे ती 14 तासामध्ये इथपर्यंत येते आणि 4 स्टेट म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि UP, ह्याच्या पुढे गेलं तर दिल्ली आहे, पण दिल्लीला पुढे आम्ही जाणारच आहोत। पण आता आम्ही UPमध्ये आहोत, 4 स्टेट करून आम्ही इथे आलेलो आहोत आणि मथुरे या ठिकाणी आहोत। या श्रीकृष्ण पावनभूमीमध्ये आम्ही आता आलो आहोत आणि पूर्ण एक्सप्लोर करण्याचं आम्ही प्रयत्न करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। ओके, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण खूप लांब झालेला आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। या हॉटेलचं जे काय नंबर्स आहे किंवा हॉटेलचं ॲड्रेस आहे ते मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये लिहितो, कारण खूप सुविधा चांगली आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की हे जन्मभूमीच्या एकदम बाजूला आहे, त्याच्यामुळं तुम्ही जर 1-2 दिवसासाठी स्टे करता तर हा हॉटेल एकदम बेस्ट आहे। आणि AC वगैरे सगळं आहे सुविधा, जे तुम्हाला ACची गरज असेल ते AC, नॉन ACची असेल तर नॉन AC। ओके, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो। माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। बोला राधे राधे।